नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युएटीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन आणि ग्रॅज्युएटीमध्ये जबरदस्त वाढ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 1 कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा मार्ग जानेवारी 2025 मध्ये मोकळा केला असून त्यामुळे पुढील काही वर्षात त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे। एप्रिल 2025 मध्येच नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनात मोठी वाढ अनुभवायला मिळू शकते। नरेंद्र मोदी सरकार वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत यावेळी विलंब न करता ठरलेल्या वेळेतच लागू करण्याची शक्यता आहे। सध्याच्या अंदाजानुसार 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू केला जाऊ शकतो। मागील वेळेच्या तुलनेत यावेळी शिफारशी अधिक जलद राबवल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जातो। 2016 मध्ये लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचारी वर्गाला पगारात मोठी वाढ मिळाली होती। आता त्याच पद्धतीवर आधारित नवीन आयोगातही वेतन, ग्रॅज्युएटी आणि पेन्शनमध्ये बंपर वाढ अपेक्षित आहे। 7व्या वेतन आयोगामुळे किमान मूळ पगार 7,000 रुपयावरून 18,000 रुपयापर्यंत वाढला होता। पेन्शनमध्ये सुमारे 23% इतकी वाढ झाली होती। त्याच पद्धतीने 8व्या आयोगातही मोठा फरक पडणार आहे। पगारवाढीचा मुख्य आधार फिटमेंट फॅक्टर असतो। सध्या 2.57चा फिटमेंट फॅक्टर आहे। कर्मचाऱ्यांची मागणी आहे की तो 2.86 पर्यंत वाढवावा। 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार किमान मूळ पगार होईल 46,620 रुपये। 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार पगार जाईल 51,480 रुपये। सध्या सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांना 2.5 लाख रुपये पगार मिळतो। 8व्या वेतन आयोगात 2.57च्या आधारावर तो 6.4 लाखापर्यंत जाऊ शकतो। 2.86च्या आधारावर तो 7.15 लाखपर्यंत पोहोचू शकतो। मित्रांनो, पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते हे आपण बघूया। मित्रांनो, 7व्या आयोगात पेन्शनमध्ये 23.66% वाढ झाली होती। 8व्या वेतन आयोगात सुमारे 34% वाढ होण्याचा अंदाज आहे। उदाहरणार्थ, सध्या जर एखाद्या पेन्शनरला 30,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर नवीन आयोगात ती 40,200 रुपये होऊ शकते। म्हणजे 10,200 पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या किमान बेसिक सॅलरी 18,000 असलेल्या कर्मचाऱ्याला 30 वर्षाच्या सेवेनंतर 4.89 लाख ग्रॅज्युएटी मिळते, पण 8व्या वेतन आयोगात ही रक्कम 12.5 लाख होऊ शकते। हायर ग्रेडमध्ये ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा सध्या 30 लाख रुपये आहे आणि ती वाढवावी अशी ही मागणी आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।